टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? आमची जत्रा आहे. अजून काल आमची जत्रा होती आणि आज पालखी निघणार आमचे गावदेवीची संध्याकाळी म्हणजे त्यांचे 5 वाजता. अँड नंतर काल माझी ऑर्डर होती. मी कालच व्लॉग स्टार्ट करणार होतो बट काल माझी ऑर्डरवर होती मी आणि मला जायलाच भेटलं आणि काहीच नाही तर मी जत्रेने गेलो असतो. सो आज मी जाणार आज पण मी आता लवकर जेवतो 10 वाजता ऑर्डरवर एंडायल्यावर पाहिल्यावर इच्छा पण म्हणजे आज मी होणार बट बाकीचे ऑर्डर्स नाही आहे. म्हणजे सकाळचंच मी जेवलो लवकर बिकॉज मला पाहिजे जायचं मी मंदिरात चाललं आहे पहिले. आता पहिले मी दर्शन घेऊन आपण आता तयार भेटू गाईज. घरी येऊन माहीत पडला माझे पप्पाने म्हटलं काय मी आता खाणार आहोत बिकॉज मला चॉकलेटची क्रेविंग करायला पाणी अलग से ले आते ना. इथं जेवायला बसले. आमची समूह तिला दाखवली असते मी तुम्हाला काहीच पण तिने जेव्हाचा ताट घेतले ना हातात तर ती पक्की मला पिसते काहीच हे बघा. हे आमचे पॅच गावते सांगचे बघा माझा नंतर मी तुम्हाला झाल्यावर फुला बनवला असता का तो भरून तर झाला असता ना. मग किती वरलेली मंदिराची तर पण किती असतं. आपली मंदिराजवळ फक्त असताना बसलेले ती चांगली पण असते ना कशी जबरदस्ती नाही येत. काय ते वाट कर वाट नाही वाट नाही. नाही केलं गाईज मंदिरात आल्यावर मी आता म्हणजे आल्यावर नाही चालल्यावर मी पायावर आला. सो आमचे माऊलीला दाखवतो मी तुम्हाला. इथं साईबाबाचं मंदिर आहे. इच्छा तयारी जाणार. हां जाऊ ना मंदिरात साईबाबाच्या मंदिरात जावाचंच. तुला काय वाटलं मी नाही ना. इथे आमच्या आत्तोशींचं घर बघू शकता तुम्ही. गाईजच पालखी 5 वाजता तरी बी गाईज बघा गर्दी बघा तरी बी लाईनीत उभं राहायला लागले. जत्रा पण भरली अजून. कश का पाहिजे तुला बाबूला घेऊ का? ए मेंढ्या बाजू ब्लॉग मध्ये येशील ना सचिन बाजूला फेमस होशील. ब्लॉग चालू आहे. चला काय टाइमपास चालू जिथं बी जातं ना तिथं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. घरात सगळे मी बाहेर पडलेली होती म्हणून मी कविशला घेऊन एकलीच आल्या बिकॉज मी काल मी त्याला तो बी येत नव्हता पक्का भाव खात होता काहीच बट आले तो माझी चोरीला. आम्ही चालल्यावर घर आम्ही तयार व्हायला चालल्या होता. साईडच्या पालखी नाचायचं ना म्हणून बाकी नाचलं. आमची भिवंडी आहे ना आमच्या गावदेवीच्या तलावाची पाय वलखली जातं. खरंच बघा मोठा तलाव. गाईज आमची चिन्नू आलेली आहे जी स्माईल करते बघू शकतो. सलामी देतं समूला. माझी मम्मी मला भरवते.
पटापट काय भरत टाइम नाही ना जेवायला. तयारी करायची आताच म्हणून तर मम्मी बोलली मला टाइम हो बघा. दोन कर की एकच कर. आवडी शानी आहे ना काहीच दिसतंय मम्मी साफ साफ दिसतंय. बघा गाईस कशी कशी काही जवळी शाणी आहे ना तिला बोललो मला बाद झाला. तांडाक बनवतं ना त्याच्यात तो भात टाकतो ते बघा गाईस कवरी मला साफ साफ माहित पडते मला नको मम्मी बस झाले. गाईज माझे भांगायला सुडा बनवले मी आता जस्ट अँड मला तयार व्हायला ना पक्का टाईम लागते गाईज. वेट दुसरा पण घालून दाखवता बघत असता. अरे खुश होता ना मी बघताना तो माहीत कला बट दाखवता मी तुम्हाला एक भरून दाखवलं. मम्मी बोलतं माझी जाऊन दे. मम्मी जे शब्द मला बोलले ना ते मी नाही तुम्हाला सांगू शकत बिकॉज त्यान माझी इन्सल्ट होईल. सो आय कांट एक्सप्लेन. मुझे एक्सप्लेन नहीं करना. नाही तर मला साडी नेसायची तर माझा टाईमपास पक्का चालू बघा तुम्हाला शकता. माझं पॅच आय एम गाईज म्हणजे मला तयारी करायची आहे बट अजून काहीच नाही एवढे मला ना पक्का टेन्शन असतो तो म्हणजे चुड्याचा. अँड अगर वो नहीं आहे तो माझा लुक पूर्ण अर्धाच राहा सगळं चढल्यावर तयारी करायला. लाल लाल कलरची बांगडीचा कलर काही जरी मी म्हणजे खुश असतानाही घातलं मला कमी इतकी वेगळीच खुशी येतं म्हणजे मनाला. लुक केलं आता मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट. गाईज आता फायनली सगळं सेटअप झालेलं अँड आता मी रेडी झाले. सो काहीच कशी दिसतं मी मजा आली इथं पालखीचा नाचाचा. चाललो नाचायला टाईमने व्हिडिओ बनवायला काहीच खरं शपथ. आणि एवढी संतान म्हणजे संध्याकाळ बोलले ना तर काहीच ना. गाईज माझं लुक बघाई बघा आमची चिनू गाईज चिनू आता मीला सांगू नाही शकत गाईज माझं लिपस्टिक झालं होतं. चिनू नाचायला चालते पालखीन चिनू नाचायला चालते. मी गावात पोचल्या अँड बघा तयारी चालू म्हणजे तयारी बघा कवरी भारी करून टाकले सगळ्यांचे तर रांगोळ्या बघा बघू शकता तुम्ही. ते बघा रांगोळी काढताना आता गाईज डेकोरेशन बघा अजून येतं काहीच नाही. अजून दुसऱ्या साईडला दुसरा आहे चांद तारीख लावले. आवराच बघून ठेवा. आता आम्ही चालल्यावर फोटोशूट करायला पाहिजे. बारीक पोरींचे नखरे बघा मला फोटोच करून देते कौशा वेट करता. काहीच आम्ही चाललोय
का झाली माहिती आहे का? मी सांगता तुम्हाला ब्लॉगमध्ये मी बऱ्याच क्लिप शोधून टाकल्या बिकॉज ना माझ्या सगळ्या क्लिप डिलीट होल्या. पालखी जितली होती ती पण म्हणजे व्हिडिओ बी डिलीट झाली, पिक बी डिलीट झालेलं, नाचता बिकताना आवडी मज्जा केले ना सगळा डिलीट होले. म्हणजे बऱ्याच काही माझं डिलीट झाले म्हणून मी जवरा माझे मोबाईल होता तेवढा मी टाकला. सो मला समजून घ्या जरा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, भेटू कमेंट करायला विसरू नका. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सो आता बाय.